गिरगावमध्ये गणेश मूर्ती आगमनाच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली तर भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळली। या दुर्घटनेमध्ये 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय। 28 फूट उंच मूर्तीचा तोल गेल्याने ती कोसळली तर या दुर्घटनेमध्ये 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय तर 5 जण हे जखमी झालेले आहेत। भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती आगमन सोहळ्याच्या दरम्यान 28 फूट गणपती बाप्पाची मूर्ती अचानक तोल गेल्याने कोसळली। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झालेले आहेत। यामध्ये संकेत नेवशयनीय ब्रिजेश जोशी अशी मृत कार्यकर्त्यांची नावे आहेत। तर 28 फूट उंच ही बाप्पाची मूर्ती कोसळलेली आहे। मूर्तीच्या आगमन सोहळ्याच्या दरम्यान तोल गेला आणि मूर्ती कोसळली। यामध्ये 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाहून भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, 2 जणांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी असल्याचं देखील कळतं। नेमकी दुर्घटना कशी घडली? मी नक्की दुर्घटना कशी घडली हे सांगण्यासाठी स्पॉटला आहे। जिथे दुर्घटना घडली आपण बघतोय की समोर गणपती बाप्पाचा मंडप दिसतोय। भुलेश्वर विघ्नहर्ता नावाचं हे मंडळ आहे आणि दृश्यांच्या माध्यमातून दिसत असेल की समोर हे गणपती मंडळ आहे। तिथे ही मूर्ती जी आहे ती मंडपामध्ये बसणार होती आणि त्या मंडपाच्या आधीच काही मीटर अंतरावर ही घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। सध्या इकडे सगळे आजूबाजूला लोक जी आहेत ती जमलेली आहेत। काय झालं नेमकं ते सांगतायत, मात्र जी महत्त्वाचं कारण आहे तर या आजी तिकडे ज्या प्रत्यक्षदर्शी होत्या त्या होत्या। आंटी, क्या हुआ था कल ऐसा हुआ था, कल 8 बजे तो 9 के 9:15 के बीच में ऐसा बाटा शोरूम से गणपति आ रहा था। वो सब बराबर था उधर, लेकिन उधर के बाद में गाड़ी खींच के आदमी लोग गाड़ी खींच रहा था। बड़ा बड़ा छोटे छोटे बच्चे सब डांस कर रहे थे, कुछ प्रॉब्लम नहीं था, बराबर था। लेकिन इधर से जब पासार हुआ तभी गाड़ी खींचा और ये सब हो गया। ये गटार की वजह से हुआ है, ये में बराबर नहीं, इधर हुआ है ऐसा बराबर, लेकिन ये स्लोप तो बराबर नहीं है। ये तो मैं बोलती हूँ ताकि बड़ा ट्रैक पे आता है तो जैसे आदमी खींचेगा तो थोड़ा ये ऐसे हिसाब से थोड़ा ऊपर करेगा और ऐसा कुछ हो गया। तो रास्ते ठीक नहीं है ऐसा आपका कहना? ऐसा मेरे ख्याल से, बाकी कोई प्रॉब्लम नहीं था। प्रॉब्लम होता तो सुबह में 12 बजे से गणपति निकले थे। 12 बजे ये लोग लेने के लिए 12 के 8:15 11 बजे ये लोग निकले थे, लालबाग से आए, कुछ प्रॉब्लम नहीं था। इधर आया, इधर भी प्रॉब्लम नहीं था, लेकिन इधर से बाद में ऐसा वैसा हो गया। देखो एक भुलेश्वर में थोड़ा प्रॉब्लम तो है। मैं रिक्वेस्ट करती हूँ ऐसा मैं BMC, लेकिन ये आप देख रहे हो, आप देख रहे गाड़ी तो बड़ा है लेकिन देख रहे खींचा होगा, किसी को पता नहीं था कि ऐसा होने वाला है, लेकिन 2-3 आदमी को ऐसा इंजर्ड होगा, कैजुअलिटी हो गई है और दो आदमी तो ऐसे एक्सपायर्ड हो गया है। लेकिन ये नहीं होना चाहिए। कम से कम गणपति आता है जाता है, विसर्जन पे तो बहुत आता है, विसर्जन पे जाएगा आएगा भी, अभी गणपति का टाइम है आने का, लेकिन ये हुआ है बराबर नहीं हुआ है। और हर टाइम गणपति कबूतर खाना भुलेश्वर में गणपति हर टाइम बड़ा ही आता है, छोटा आता ही नहीं है। हम लोग मेरे चरण स्पर्श भी किया। नक्कीच तर त्या सांगतायत की इथे जे रस्ते आत्ताही आपण बघू शकतो। खरं तर शुभम, इथे आपण बघा की कशा पद्धतीने रस्ते जे आहेत ते वरखाली आहेत। पूर्णतः रस्ते जे आहेत ते झालेले नाहीयेत। एकीकडे BMC असं म्हणते की आम्ही सगळे रस्ते काँक्रिटीकरण केलेत, मात्र अजूनही काही रस्त्यांचं काँक्रिटीकरण बाकी आहे। अजूनही काही रस्ते वरखाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि या वरखाली असलेल्या रस्त्याचा फटका जो आहे तो बसल्याचं इथला जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते सांगतायत। ते असं म्हणतात की आधी काहीच प्रॉब्लेम नव्हता, सगळे व्यवस्थित येत होते, मजा करत गणपती बाप्पाचा जयघोष करत येत होते, मात्र इथे आल्यानंतर इथे स्लोपचा प्रॉब्लेम झाला आणि गणपतीची मूर्ती जी आहे ती कलंडल्यानंतर ती मूर्ती तिथे खाली जी मूर्ती पकडणारे लोक असतात त्यांच्या अंगावर पडली। मुळात सीट पासूनच ती मूर्ती जी आहे ती उखडली गेली असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र हे सगळं असताना आपण एक बघितलं पाहिजे की रस्त्यांचा हा मुळात प्रॉब्लेम आहे का, कारण रस्त्यांमुळे असं झालंय असं इथले लोक आता सांगताना पाहायला मिळतात। भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यामुळे हे सगळं झाल्याचा दावा देखील केला जातोय, मात्र मूर्ती घडवताना त्या संदर्भात काही काळजी घेण्यात आलेली नव्हती का? मजबूतीच्या संदर्भातली काळजी घेण्यात आलेली नव्हती का?
लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। बीएमसी मग मूर्ती घडवणं ही एक वेगळी गोष्ट आहे शुभम, मात्र आपण बघतो की मूर्ती घडवल्यानंतर ती घेऊन येणं मंडपापर्यंत आणि परत तिला विसर्जन करणं ही सगळ्यात मोठी आणि कार्यकर्त्यांसाठी मंडळाच्या अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असते। अर्थातच गणपती बाप्पा आहेत त्यामुळे तिचं पावित्र्य, त्या मूर्तीचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, ही एक त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट की ती मूर्ती प्रचंड मोठी असते। आता ही मूर्ती पण 28 फूट इतकी मोठी होती। या आंटी या काकी ज्या आहेत त्या असं सांगतात की गेले अनेक वर्ष ही मूर्ती कधीच छोटी आणली गेली नाही इकडे, कायमच ही मूर्ती मोठी आणायचे। तर यावेळीच नेमका असा प्रॉब्लेम का झाला, तर त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ते वरखाली आहेत आणि त्याच्यामध्ये ते सांभाळणं, मूर्ती खूप मोठी असते, या मोठ्या मूर्तीला सांभाळण्यासाठी आजूबाजूला जवळपास 25 ते 30 कार्यकर्ते सुद्धा कमी पडतात। बरं ती गाडी असते, ती गाडी ओढायला लागते, त्याच्यासाठी देखील मागे पुढे बरेच कार्यकर्ते असतात मंडळाचे, मात्र ते आपण बघतोय की अपुरे पडले काल आणि या रस्त्यामुळे मूर्तीला कुठेतरी बेस मिळाला नाही आणि मग ती कलंडली। त्यामुळे कलंडल्यामुळे ती अंगावर पडली कार्यकर्त्यांच्या आणि त्याच्यामध्ये ही जी दुर्घटना आहे ती घडलेली पाहिजे। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर गिरगावमध्ये गणेश मूर्ती आगमनाच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे, तर यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर काही जण यामध्ये जखमी झालेले आहेत।